नमस्कार, मी समाधान वाघमोडे इन सोलापूर न्यूज चॅनलच्या रणसंग्राम आवाज तरुणांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी महाविद्यालयात आलो असून लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इथल्या विद्यार्थ्यांशी आज आपण चर्चा करणार आहोत। सरकारने दिलेली आश्वासनं पाळलेत का? पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असावा? मतदान करणं का आवश्यक आहे? या विविध प्रश्नावरती आज आढावा घेणार आहोत आवाज तरुणांचा या विशेष कार्यक्रमामध्ये। तत्पूर्वी आपण एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळणार आहोत, तो म्हणजे मतदान। प्रत्येकाने मतदान करणं गरजेचं आहे। प्रत्येकाने मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे। आणि मतदार यादीमध्ये नाव नसेल तर नावाची आपली नोंदणी करून आपल्या देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आणि आपल्या देशाच्या गतिमान विकासासाठी प्रत्येकाने आपलं अनमोल मत देऊन लोकशाही बळकट करावी। तरुणाई आज देशाची मोठी शक्ती आहे। आज आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मतदान करणं का आवश्यक आहे, मतदानाविषयी सर्व या विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करणार आहोत। काय सांगशील मित्रा, आज मतदान करणं का आवश्यक आहे? मतदान करायचं म्हटलं सर, मतदान हे लोकशाहीचा सगळ्यात मोठा आपल्याला ज्या प्रकारे अधिकार दिले लोकशाहीनं की आपण आपल्या देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती जे आपले लोकप्रतिनिधी आहेत ते आपण कोण असावेत, कसे असावेत हे आपण निवडू शकतो। त्याच्यामुळे मतदान ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। तुला काय वाटतं? खरं तर सगळ्यांनी मतदान करत असताना अतिशय कार्यक्षम असा लोकप्रतिनिधी निवडणं गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस आपण कार्यक्षम लोकप्रतिनिधी निवडू त्यावेळेस ते सर्व लोकप्रतिनिधींच्या हातात आहे की त्यांनी त्यांचा नेता कोण निवडायचा आहे। खरं तर पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असावा हे आमच्यासारख्या साध्या मतदार राजाला विचारणं खरं तर मला गरजेचं वाटत नाही। कारण आपली जी भारत देशाची जी लोकशाही आहे ती संसदीय लोकशाही आहे आणि यामध्ये लोकप्रतिनिधी आपला नेता निवडतात आणि मग त्यांच्याद्वारे मतदान करून संसदीय नेता निवडून देशाचा नेता निवडला जातो। भारतात कसं आहे, भारतात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच मतदानाच्या हक्कासाठी लढा सुरू आहे। सरोजिनी नायडू यांनी 1917ला पहिल्यांदा महिलांच्या मतदानाच्या मागणीच्या हक्कासाठी मागणी केली। मतदान हे खूप गरजेचं आहे आणि भारतीय राज्यघटनेनुसार 1950 पासून मतदानाला सुरुवात झाली। प्रौढांना सर्व मतदान देणे आवश्यक आहे आणि मी पण मतदान करेन, तुम्ही पण मतदान करा। मतदानाचा हक्क हा सर्वांना भेटला पाहिजे। सर्वात प्रथम तर आपला प्रतिनिधी कसा आहे आणि कोण आहे ह्याचं पहिल्यांदा आपण लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे बघितलं पाहिजे त्याचं काम काय आहे, कर्तव्य काय त्याने पूर्ण त्याचे कर्तव्य पार पाडेल का, अशी त्याची पूर्णपणे त्याची क्षमता किती आहे, काय आहे हे बघितलं पाहिजे पहिल्यांदा आपण। मग त्यानुसार आपण मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी, म्हणजे हे केलं। लोकप्रतिनिधी हा लोकांच्या भावनाशी खेळ नाही। आपल्या देशामध्ये लोक प्रशासन आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राजकारण म्हणजे लोकशाही होय। लोकशाही टिकवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतलाच पाहिजे। लोकशाही टिकवायची असेल भारतात तर तरुणांनी सभा घेतला पाहिजे। प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीने तरुणाने मतदान हे केलंच पाहिजे। मतदानाचा हक्क सर्वांना आहे। खरं तर आपण बघतो आजकाल मतदानाचा दिवस आम्ही हॉलिडे म्हणून साजरा करतो, सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करतो आणि आपण मतदानाचा हक्क बजावत नाही। एकच गोष्ट सांगेन या ठिकाणी की ज्या दिवशी या देशामध्ये 100% मतदान होईल त्या दिवशी एकही चुकीचा व्यक्ती सत्तेवरती आलेला नसेल। मतदान हे करण्याचं खूप गरजेचं आहे, त्यासाठी की लोकसत्ता हे जे महत्त्वाचं आहे। लोकशाहीमध्ये मतदान जर असेल तर आपण एक आपल्यातून एक चांगला प्रतिनिधी निवडून देऊ शकतो आणि तो प्रतिनिधी आपलं काम हे लोकसभेत हे काढून आपल्यासाठी चांगलं प्रतिसाद मिळवून दिला। मतदान करण्याची गरज आहे कारण की आपला प्रतिनिधी कसा असावा आधी हे जाणून घेऊन मग त्याला नंतर मतदान करणे। तरुण पिढीने पुढे आलं पाहिजे। तरुण पिढीने एक चांगला सक्षम नेता आपला निवडला पाहिजे आणि सर्वांनी तरुणांनी मतदान केलं पाहिजे आवर्जून। तरुण पिढी सर्व घडवू शकते काय भविष्यात। सर, आपला भारत देश हा लोकशाही संसदीय असलेला देश आहे, त्यामुळे आपल्या भारत देशात मतदानाचा हक्क सर्वात महत्त्वाचा मानला जातो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिलेला आहे। त्यानुसार आपण आपला प्रतिनिधी कसा असावा आणि कोणाला निवडून द्यावं हा मतदान करताना जरा विचारपूर्वक केलं तर चांगलं होईल। आणि मतदान हा आपला राष्ट्रीय हक्क आहे आणि तो आपण स्वयंप्रेरणेने बजावलं तर छान होईल। एवढं सांगेन की प्रत्येकाचा मतदानाचा हक्क आहे आणि आम्ही योग्य तो निवडून
मतदान करताना की स्वतःला जे आपण म्हणजे आपल्या मनात विचार येते की लोकांच्या मनात जे विचार येतात ते आपण विसरून चालावे, कारण की मतदान करताना लोकांच्या आशेवर जगून मतदान करायचं नाही, स्वतःचा हक्क स्वतःनेच करावा. मतदान म्हणजे आजकाल एक शासकीय हक्क बनून गेला आहे. आपल्यासारख्या तरुणींनी लोकशाहीचा योग्य वापर केला पाहिजे. आपल्या भारत देशामध्ये लोकशाही ही सर्वात मोठी आहे आणि आपण त्याचं योग्यरित्या व्यवस्थित पार पाडणं हे आमच्यासारख्या युवक युवकिनींचं काम आहे आणि मतदान करून ते आपण योग्यरित्या पार पाडले पाहिजे असे मला वाटते. लोकशाही हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे मतदान योग्य त्या व्यक्तींना करणे हे आवश्यक आहे. आपण जर का सरपंच योग्य चांगल्या पद्धतीचा निवडून दिला तर तो चांगल्या पद्धतीचा संसदेमध्ये प्रतिनिधी आपला निवडून देऊ शकतो. आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचार करायला गेलो तर मतदान करणं का गरजेचं आहे, तर ज्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट खरेदी करतो तर एखादी गोष्ट खरेदी करताना आपण खूप निरखून पारखून घेतो, त्याच पद्धतीनं जर आपण आपला प्रतिनिधी निरखून पारखून घेतला तर नक्कीच आपला देशाचा विकास नक्कीच होईल. आणि ज्या पद्धतीनं आपल्या ग्राहकांना जे म्हणलं जातं की जागो ग्राहक जागो, त्याच पद्धतीनं आता जागो मतदार जागो असं म्हणण्याची वेळ नक्कीच आली आहे असं या ठिकाणी वाटतं. मतदान करणे हा आपल्याला लोकशाही शासन पद्धतीने दिलेला एक महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळं प्रत्येक नागरिकांना 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकांना माझं एकच आव्हान आहे की त्यांनी आपलं मत योग्य मतदार निवडून, कार्यक्षम योग्य मतदार निवडून ते मतदान करावं असं माझी विनंती आहे. अनेक नागरिक हे आपले मत पैशाने विकून देतात, असे न करता विचारपूर्वक मत करावे. त्याच्या हितासाठी मतदान करणे गरजेचे आहे. मतदान करणे खरंच गरजेचं आहे. प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे असे मला वाटते आणि आपला नेता हा नीट पारखून निवडावा एवढं मला. मतदान करणं सगळ्या युवकांचा व सगळ्या नागरिकांचा हक्क आहे, पण त्या हक्काला वाव देणारे प्रतिनिधी आहेत का याची पडताळ आपण पहिला केली पाहिजे. पंतप्रधान, खासदार, आमदार कोणीही असले तरी आपला विकास कोण करते, आपली कामे कोण करते ह्याच्यावर पहिला लक्ष दिलं पाहिजे आणि मग मतदान केलं पाहिजे. सोलापूर जिल्ह्याचा विकास असेल किंवा सरकारनं दिलेली आश्वासनं पाळलेत का, काय सांगशील? सोलापूर जिल्ह्याच्या या पूर्ण देशाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खरं सांगायला आवडेल की ज्या प्रकारे सरकारने सांगितलं होतं की देशाचा विकास करू त्या पद्धतीने झालेला आहे. पण सोलापूर जिल्हा विशेषतः मंगळवेढा तालुका, या मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण बाजूला 35 गाव पाणी योजनेचा हा जो मोठा प्रश्न आहे तो थोड्या प्रमाणात सुटलेला आहे आणि थोड्या प्रमाणात शिल्लक आहे, तो लवकरात लवकर सुटावा अशी विनंती. तुला काय वाटतं, प्रत्येक वर्षी निवडणूक आल्यावर आता सांगितल्याप्रमाणे 35 गावच्या पाण्याचा प्रश्न प्रत्येकजण नेता या ठिकाणी समोर आणतो, काय वाटतं? या दरवर्षी आश्वासनं मिळतात, तो प्रश्न पुन्हा तसंच पाठीमागं पडतो, काय वाटतं? प्रत्येक निवडणुकीत हे आश्वासन दिलं जातं की 35 गावाला आम्ही पाणी देऊ, पण प्रत्येक वेळेस प्रशासकीय मंजुरीपर्यंत जाते आणि तिथून पुढं निवडणुका येतात आणि तो विषय बारगळतो आहे. खरं तर सगळ्या मतदारांनी एक कार्यक्षम असा नेता जर आपण निवडून दिला तर खरोखर हा 35 गावचा प्रश्न सुटू शकेल. म्हणजे इतकाही अवघड प्रश्न नाही आहे की आता सांगोल्याला पाणी येतं आहे, तसंच तिथून थोडंसं पुढे एक्सटेंड पाणी करायला काही हरकत नाही. आणि मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला की सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला आहे का, तर निश्चितप्रमाणे काही प्रमाणात विकास हा झालेला आहे, पण अजून देखील विमानतळाचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर सोलापूरमध्ये जे मिलेट सेंटर उघडणार होतं ते अजूनपर्यंत चालू झालेलं नाही. अशा पद्धतीचे जे बेसिक काही ज्या गोष्टी आहेत ज्या सोलापूरच्या विकासासाठी आवश्यक आहेत, असा कार्यक्षम असा जो नेता आहे, जो खासदार आहे, तो निवडून देणं आम्हा सर्व मतदारांचं कर्तव्य आहे, जो आमचे सर्व प्रश्न सोडवेल. तुला काय वाटतं, सरकारने दिलेली आश्वासनं पाळलेत का? सरकारनं दिलेल्या आश्वासनं पाळलेत न पाळलेत आता ते प्रत्येक गावात वेगवेगळे असतात, सगळ्यांचे मतं वगैरे वेगळे असतात. प्रत्येक वेळेस म्हणजे आता 35 गावाचा यांनी जसं मुद्दा मांडला, सगळेजण म्हणतात की येऊन 35 गावात पाणी आलं, त्यांचे पूर्ण कामं होत तर त्यांचं वर्ष संपून जातं, 5 वर्ष संपून जातात, तोपर्यंत त्याचं वर्ष निवडणुका येतात. निवडणुका आल्यानंतर लगेच त्यावेळेस पाणी येतं. पाणी आल्या ह्यांनी काय म्हणतात की आम्ही आणलं पाणी आणि त्यांनी म्हणलं त्यांनी आणलं पाणी. मग ह्या दोघांच्या भांडणामध्ये अजून ते गुंतून राहतं सगळं, पाणी अजून बंद. सर जसं की आता यानं सांगितले पाण्याचं, म्हणजे पाणी 5 वर्ष निवडणुकीनंतर सांगते की आम्ही पाणी देऊ, आम्ही करू, वेगवेगळ्या सुविधा देऊ जे तुम्हाला गरजेचे आहेत. आता जसं की आमच्या मंगळ तालुक्यात बरीच गाव आहेत, जसं की नंदुशहर, जुनोनी, खडके, या गावाशांना पाणी नाही किंवा नदी, कॅनल अशी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळं जे आपले मतदार आहेत, बंधू भगिनी, सगळ्यांनी आपलं मत त्या व्यक्तीला करा की जे व्यक्ती खरंच सुधारणा करू शकतो, या तालुक्याची किंवा या जिल्ह्याची सुधारणा करू शकतो, किंवा असं देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे जेणेकरून तो सगळ्या सुधारणा आपल्याला देऊ शकतो. नुसतं बोलणं नाही केलं पाहिजे, त्यानं सगळं काम करून दाखवलं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. मी सरकारला रस्त्याची मागणी करेन, कारण की भोसे गाव असे खूप गावे आहेत, खेडे जास्त रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे.
आणि सर्वप्रथम आता तर सगळ्याला आहेत दिले सगळ्यांना आपण मत, पण त्यांनी तर रस्ता केला नाही. आता आमचं मत दुसऱ्याला असणार, कारण की आता आम्ही बघणार ना नेमकं रस्ता कोण नीट करते. म्हणजे गावचे रस्ता करून देतो म्हणले ते मंजूर आहे, पण नाही केले अजून. आता अजून मतदान आल्यावर म्हणतात करूया, पण नाही करत. तसं तर मी 35 गावामधला आहे सर, पण आमच्या 35 गावामधला 75% कॅनल पूर्ण झाला आहे आणि 90% प्रश्न सुटला आहे पाण्याचा. जवळजवळ आता फक्त राहिले 10%, म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटला आहे, पण धरणात पाणी नसल्यामुळे पाणी सोडत नाहीत. तसं सरकारनं चांगलं काम केलं आहे. समाधान आवताडे आमदार झाल्यापासून 2.5 वर्षात आपल्या मंगळवेढा तालुक्याचा रस्ते जे आहेत जवळजवळ बघितलं 75% रस्ते चांगले बनवलेत. आमच्याकडला मारोळी रोडचा होता त्याला जवळ 6 कोटी रुपये आलं, तो रस्ताचा काम चांगला बनवला आहे. बोशाचा चांगला बनवला आहे आणि एक कोट्याधीशाचं काम झालं ह्या 2.5 वर्षात. मला सोलापूरचा तर विकास झाला आहे का नाही माहीत नाही, पण आपल्या मंगळवेढ्याचा थोडा ना विकास झाला आहे. आणि समाधान आवताडेंनी आपल्या रस्त्याबद्दल काम चांगलं केलं आहे. 35 गावच्या पाण्याचा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे, काय सांगाल या ठिकाणी? सर, दुष्काळ म्हणल्यावर पाण्याची टंचाई निर्माण होते, पण मंगळवेढा तालुक्यात यावेळेस ज्यावेळेस दुष्काळग्रस्त तालुक्यांचा समावेश केला त्यावेळेस मंगळवेढा तालुक्याला समावेश करण्यात आला नाही. पण ज्यावेळेस शेतकऱ्यांनी आंदोलन केले की मंगळवेढा तालुका पण समावेश करा, त्यावेळेस कुठे सरकारला जाग आली आणि त्यावेळेस सरकारने मंगळवेढा तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलं आणि त्यावेळेस पाणी प्रश्न थोड्या प्रमाणात सुटलेत. जसं की यांनी सांगितलं की 35 गावाच्या पाण्याबद्दलचा प्रश्न अजून सुटलेला नाही, पण माझ्या मते आपल्या मंगळवेढा तालुक्याचे माजी आमदार माननीय समाधानदादा आवताडे यांनी त्यांच्या परीने जे होईल ते सगळे करून आपल्या 35 गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला आहे असे मला वाटते आणि ते इथून पुढेही बाकीच्या अडचणी सोडवतील असे मला वाटते. सरकारनं दिलेली आश्वासनं सरकार खऱ्या अर्थानं ते पाळतं आहे असं मला वाटतच नाही, कारण ते निवडणुका आलं का आश्वासनं देतात आणि निवडणुका झाल्यानंतर त्या आश्वासनाचा काहीच पत्ता नसतो. मग युवकांना, जनतेला या आमची आश्वासनं पाळली जात आहेत का हा सरकारला जर प्रश्न विचारला तर सरकार त्याची उत्तरंसुद्धा देत नाही. ही खरं तर खंताची बाब आहे असं मला वाटतं. अगोदर आश्वासन देतात की आम्ही असं करू तसं करू पाणी वगैरे, पण ह्यावेळेस उन्हाळ्यात खूपच आहे, दुष्काळ येण्याची परिस्थिती आहे, म्हणून पाण्याची टंचाईकडे थोडं जास्त लक्ष द्यावे असे माझे मत आहे. मंगळवेढा तालुक्यामध्ये जास्त पाणी नसल्यामुळे नागरिकांच्या खूप समस्या निर्माण होतात. तर अनेक आधी नळ तरी होती प्रत्येक ठिकाणी, आता तसं काही नाही आणि ऊन इतकं वाढत आहे की पाणी प्यायलासुद्धा भेटत नाही. तर त्यासाठी अनेक योजना राबवाव्यात, सुविधा कराव्यात. इथं फक्त निवडणुकीपुरतं आश्वासन दिलं जातं आणि निवडणूक झाल्यानंतर त्या सगळ्याचा विसर पाडला जातो. फक्त आपल्याला मतं मिळण्यासाठी आणि लोकांचं अटेन्शन घेण्यापुरतं आश्वासन दिले जातात. सोलापूरचे खासदार आहेत, इथले खासदार आहेत, त्या खासदारांबद्दल काय सांगतील? खासदारांबाबत सांगायचं झालं तर त्यांनी 35 गाव पाणी प्रश्न जो मुद्दा आहे तो संसदेत वटवला आहे आणि अजून म्हणजे जोपर्यंत 35 गाव पाणी प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत महत्त्वाचं म्हणजे मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाचा किंवा मंगळवेढचा म्हणता येईल असा विकास होणार नाही. खासदारांचं कसं आहे ते बोलायला अतिशय उत्तम आहेत, पण प्रचाराला जे एकदा दिसले त्याच्यानंतर आधीमध्ये कुठल्या तर धार्मिक कार्यक्रमातच आम्हाला खासदार साहेब दिसत आहेत आणि खासदार साहेबांनी संसदेत देखील म्हणावं तितकंसं मतदारसंघाच्या विकासाबाबतचा जो मुद्दा आहे त्याच्याबद्दलचा जो आवाज उठवायला पाहिजे होता त्याची तीव्रता कमी जाणवली. आणि या निवडणुकीला कोणत्याही पक्षाचा असो पण कार्यक्षम खासदार असा निवडून आणायची जबाबदारी मतदार म्हणून आमची आहे. खासदारांच्या कामासंदर्भात तू समाधानी आहेस? हो, नक्कीच आहे. त्यांचं काम हे अगदी कौतुकास्पद आहे, पण कुठेतरी काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय. सोलापूर शहराचा जो विकास झाला आहे, मग स्पोर्ट्स बाबतीत असतील, सांस्कृतिक बाबतीत असेल, तो विकास चांगल्या पद्धतीने झाला आहे. पण जो ग्रामीण भागातला विकास आहे म्हणजे रस्त्याचा असेल, आत्ताच 35 गावाचा जो मुद्दा आहे, जो प्रत्येक निवडणुकीला जो मुद्दा उठून येतो तो मुद्दा, मला तर वाटतं की मला फक्त त्यांचं नावच माहीत आहे, त्याच्यानंतर त्यांची कामं कुठं झाले हे त्यांनाच माहीत असतील असं मला तर वाटते. कारण आमच्या इकडं विभागात तर आजपर्यंत एकही काम त्यांच्या अंतर्गत झालेलं नाही आहे. आमदारांनी झालेले काम आहेत ते पण निधीवरून आलेलेच, की खासदारतर्फे असा एकही निधी आला नव्हता की बाबा रस्त्यासाठी असेल, तुमचं लाईटसाठी असेल, पाण्यासाठी कोणताही असा एकही निधी आमच्या जिल्ह्यात तर आजपर्यंत आलेला नाही आहे. दक्षिण भागात नाही कामं नाही म्हणणार येणार नाही, कामं झालेली आहेत. त्याचबरोबर आमचे जे आमदार आहेत समाधान आवताडे, ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून जेवढा निधी आला नाही तेवढा निधी या 2.5 वर्षात आलेला आहे. त्यांचं काम खूप चांगलं आहे. मी दक्षिण भागातलं असल्यामुळं पाण्याची समस्या अनेक वर्षापासून आहे,
पण ते सतत प्रयत्न करतात, मंत्रालयात जातात आणि पाणी येईल अशी अपेक्षा आहे आणि ते आणतो म्हणले, त्याबद्दल त्यांचा आभार. खासदारांबद्दल जास्त करून सर आम्हाला तर जास्त करून माहिती नाही, कारण ज्यावेळेस खासदार प्रचारात दिसले त्यानंतर धार्मिक कार्यक्रमात दिसले, परंतु जनतेच्या मनातील प्रश्न काय आहेत हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार जनतेच्या मनातली प्रश्न जाणून घेणं आणि त्याचं निरसन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानुसारच लोक जागरूक होऊन आपले मतदानाचा हक्क निभावतील आणि जनतेचा प्रतिनिधी हा जनतेच्या मनातील प्रश्न सोडवणारा फक्त प्रचाराच्या वेळेसच मतदानासाठी जागरूक व्हा असं म्हणणारा नसावं. तो प्रत्येक वर्षी मतदानाचा हक्क तुम्ही स्वयंप्रेरणेने निभावला पाहिजे असं पाहिजे. खासदारांबद्दल सांगायचं म्हटलं तरी ते प्रत्येक वेळेस प्रचार करण्यासाठीच वगैरे येतात. आश्वासन आम्हाला देतात की आम्ही तुमची सगळ्या मागण्या वगैरे पूर्ण करू, पण 50% तर त्यातल्या काहीच होत नाहीत. आम्ही एवढं सांगेन की त्या सगळ्या तुम्ही जेवढे आश्वासने देता जेवढं सांगता आम्हाला ते प्रश्नांवर आम्हाला उत्तरे हवीत आणि आमची सगळी समस्या सोडवल्या पाहिजे. खासदारांबद्दल जास्त तर माहिती नाही आहे, पण एवढंच सांगेन की प्रत्येक वर्षी म्हणजे 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच सगळे आमदार, खासदार, सरपंच, उपसरपंच हे सगळ्यांना तेव्हाच फक्त नागरिक दिसतात. अशा इतर वेळी नागरिकांच्या अडचणी सोडवणे हे त्यांचं कर्तव्य आहे असे मला वाटते. सरकारनं आज घोषणा केलेल्या आहेत शेतकऱ्यांसंदर्भात, त्या घोषणा पूर्णत्वात आलेच का? काही प्रमाणात शेतकऱ्यांबद्दल जे आश्वासन आहेत ते पाळले गेले आहेत. म्हणजे की जसं शेतकऱ्यांच्या अकाउंटवर त्यांचा बँक बॅलन्स जमा करणे की 2000 रुपये 6 महिन्याला की महिन्याला जमा करणे जे काय आहे ते काही प्रमाणात काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे ते या ठिकाणी वाटतं. आणि काही जे शेतकऱ्यांबद्दल जे कृषी यंत्र जे देणार होते ते काही शेतकऱ्यांना मिळालेले नाही आहेत. तर याचीच सरकारने पूर्णपणे चौकशी करणं गरजेचं आहे. तळागाळातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतोय का हे या ठिकाणी सरकारने पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. शेतकऱ्यांचं असं मालमत्तेविषयी आम्ही दर वाढवतो, दुधाचा दर वाढवतो किंवा ते दुधासाठी आता 5 रुपये वाढवतो असं जाहीर केलं, पण ते अजून काय त्यांना शेतकऱ्यांना त्याचा लाभच भेटला नाही. तर सरकारनं फक्त आश्वासन न देता ती पूर्ण पण केली पाहिजेत. शेतकऱ्यांच्या समस्या सरकारनं उच्च पातळीवर घेऊन त्यांचं निराकरण केलं पाहिजे. दूध दरवाढी संबंधी सरकारनं विचार केला पाहिजे, कारण दुधाचं खाद्य जनावरांना जे खाद्य दिलं जातं त्यांचे दर बघायला गेलं तर 3000, 2600 असे आहेत, पण दुधाचा दर बघायला गेलं तर प्रति लिटर 26 रुपये 28 रुपये या पद्धतीनं आहे. मग जेव्हा शेतकरी हा सगळा खर्च करून दूध विकायचं, उत्पादन घ्यायचं म्हणलं तर तो कर्जातच जातो. मग देशाचा जर विकास करायचा असेल, शेतकरी हा जर कणा म्हणलं तर आपल्याला देशाचा विकास करण्यासाठी शेतकरी प्रथम जास्त म्हणजे त्याचा विकास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यापर्यंत प्रत्येक विकासाच्या योजना पोहोचणं गरजेचं आहे. सरकार आता जे शेतकऱ्यांना 2000 रुपये अकाउंटवर देतं त्या 2000मध्ये काहीच होत नाही आणि शेतीमध्ये फवारली जाणारी औषधे जे आहेत त्यांच्या किमती खूप आहेत, पण त्याच्या तुलनेत शेतकऱ्याचा जो माल बाजारपेठेमध्ये जातो त्याचा किंमत करण्याचा शेतकऱ्याला अधिकार नाही. तो अधिकार शेतकऱ्यांना भेटला पाहिजे स्वतःच्या मालमत्तेचं किंमत ठरवण्याचा. भारत हा शेतीप्रधान देश आहे, तर सरकारने जास्त शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण शेतकऱ्यांची आत्महत्या खूपच वाढली आहे. काही आत्महत्या तर एवढे वाढल्या आहेत की चॅनलमध्ये पण दाखवत नाही, बातमीमध्ये ते असेच राहतात. म्हणून थोडं शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे असे माझे मत आहे. हां, सध्या आत्महत्येचं प्रमाण शेतकऱ्यांचं खूप वाढलेलं आहे, तर सरकारनं त्याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांची इच्छा पूर्ण शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. त्यांचं प्रत्यक्ष किती नुकसान झालं हे पाहून त्यांना नुकसानीची भरपाई दिली पाहिजे. कृषीप्रधान भारत देशामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पिकाला सगळ्याला योग्य भाव दिला पाहिजे व त्याच्यासोबत शेती संबंधित अजून काही व्यवसाय असतात त्यालासुद्धा त्यांना वाव दिला पाहिजे. परत ज्या योजना आल्यात भारत सरकारने, PM किसान असेल, परत पीक विमा असेल, तर ते सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही आहे. जे शेतकरी तंत्रज्ञानाला जोडले आहेत त्यांना ह्याची माहिती मिळते, पण जे त्याच्यापासून वंचित आहेत त्यांना ह्याची माहिती मिळत नाही व त्याचा फायदा पण त्यांना होत नाही. मग त्यालासुद्धा त्यांनी नीट लक्ष दिलं पाहिजे की प्रत्येक शेतकऱ्याला ही योजना कशी पुरेल. सरकार नुसतं आश्वासन देतं पण पूर्ण काही करत नाही. कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली पण सरकारनं काहीच केलं नाही. तर अजून तरी सरकारनं शेतकऱ्यांसाठी योग्य पाऊल उचलावं हीच इच्छा आहे.
सरकार सांगतं की शेतकऱ्यांना हमीभाव देऊ, पण ज्यावेळी शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो त्यावेळी जो काय धान्य आहे त्याचा दर पूर्णपणे कमी केला जातो आणि ज्यावेळी शेतकऱ्यांची पेरणी असते त्यावेळी मात्र धान्यांचा दर वाढलेला असतो. मग शेतकऱ्यांसाठी जी बी बियाणं आहे त्याचा दर वाढलेला असतो. हे कुठल्या अँगलने बरोबर आहे असं मला वाटतं. कारण शेतकऱ्यांचा ज्यावेळी माल बाजारात येतो त्यावेळी सरकारने हमीभाव नक्कीच दिला पाहिजे असं मला वाटतं. ह्या 5 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना जी आश्वासनं मिळाली होती, म्हणजे किमान हमीभाव लागू केला जाईल, या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या खरं तर झालेल्या नसल्या पूर्ण. तरी एका अर्थानं शेतकरी सन्मान योजना जी सरकारनं चालू केलेली आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात तरी मदत मिळताना दिसते. परंतु जे प्रश्न होते ते अजून देखील अनुत्तरितच राहिलेले आहेत. म्हणजे शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे, सावकारी कर्जाच्या विळख्यात अजूनसुद्धा शेतकरी आपल्याला अडकलेला दिसतोयच. याच्यावर देखील कुठंतरी काम होणं गरजेचं आहे. म्हणजे सरकारी पातळीवरती याच्यावर देखील प्रश्न उठणं आणि याच्यावर आवाज उठवून ह्याच्यावरची जी उत्तरं आहेत ती सोडवणं देखील गरजेचं. ज्याप्रमाणे माझ्या मित्रांनी सांगितलं, जो किमान हमीभावाचा जो प्रश्न आहे किंवा जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते थोड्या प्रमाणात सुटलेत आणि थोड्या प्रमाणात अजूनही शिल्लक आहेत, ते कुठं तरी सुटणं महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न थोडेफार सुटलेले आहेत आणि थोडेफार अजून तसेच आहेत, ते सुटायला हवेत. त्यातला शेतकरी जर सुखात नसेल तर मला सांगा हा देश कशात सुखात असणार, बरोबर का? आता जसं की भारत देशाला पूर्ण जे धान्य वगैरे जगण्यासाठी जे साहित्य लागतं ते सगळे शेतकरी कमवतो, बरोबर, पिकवतो. शेतकऱ्याने जर आपल्या शेतात पिकवलं तर सगळ्या भारत देशाला ते पुरवणार आहे. धान्य वगैरे त्यांना जगण्यासाठी लागणारा आवश्यक जे घटक आहेत ते सगळे शेतकरी पुरवणार आहे. त्या शेतकऱ्याला जर ते जमीन किंवा ते पिकाची सामग्री भेटत नसेल शासनाकडनं तर शेतकऱ्याने जगायचं कसं? मग शेतकरी कोणानंतर कर्ज काढणार, कर्जबाजारी होणार, मग नंतर त्या कर्जाच्या टेन्शनमध्ये, घर चालवायच्या टेन्शनमध्ये तो कुठं तर जाऊन आत्महत्या करणार. त्यामुळे आत्महत्या वाढते शेतकरी. त्यामुळे शेतकऱ्यासाठी शासनाने नवीन नवीन उपक्रम राबवावे अशी माझी इच्छा आहे. आता परवा कांदा निर्यात बंदी केली, त्यावेळी किती लोकांचे कांद्याला भाव नाही मिळालं. आता मतदान आल्यावर लवकर निर्यात बाहेर कांदा पाठवण्याचं केले. मतदान आल्यावर बाहेर पाठवते, ती मतदान संपल्यावर निर्यात बंदी करते. म्हणलं की शेतकऱ्यांना योग्य भाव नाही भेटत. सर्वात प्रथम तर शेतकऱ्यांचे म्हणजे आत्महत्या करण्याची किंवा असं एक्सपायर होण्याची जे आहे ते रात्रीची लाईट असते. त्यांना शेतकऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे रात्रीची लाईट देतात, कधी 12, 2, 3 असं लाईटचं टायमिंग असं त्यांचा. त्या पाणीमध्ये त्यांचं हे होतं, परत चालू करायला जाताना खाली काय साफ इचू काटे वगैरे असे असतात बरेचसेच, ते चावण्यानं पण त्यांचं बरेचसं होतं. आणि प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला तर मालाला भाव भेटत नाही तर कसं होतं की पुढं जाऊन त्याला ते टेन्शन असतं की एवढंही केलं. आता पीक विमा योजना काढली, जर 4-5 वर्षांनी पीक विमाचं येतं. सरकार काय करतं, पीक विमा योजना देतं सगळ्यांना, पण खाली किती त्याचं म्हणजे किती शेतकरी त्याचा फायदा घेतात खाली आणि किती म्हणजे असं हे करतात, फ्रॉड करतात, ते पण कळलं पाहिजे. म्हणजे बघितलं पाहिजे, सरकारने स्वतःहून निरीक्षण केलं पाहिजे त्या गोष्टीचं. तुला काय वाटतं, केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत तू समाधानी आहेस का? शेतकऱ्यांना जे आश्वासनं दिलेली होती आश्वासनं पूर्ण झालेत का, काय सांगशील? काही बऱ्यापैकी आश्वासने पूर्ण पण झालेत आणि काही पूर्ण नाही पण झालेत. सरकार काय करतं माहिती आहे का, 100% योजना काढतात पण त्याचा वापर फक्त 10%च होतो. त्यामुळे सरकारने पहिल्यांदा त्याची दक्षता घ्यावी की आपण जी योजना राबवली ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे की नाही. बस मला किसान सन्मान योजना ही लोकशाहीला बळकट नाही करत आहे. ही किसान सन्मान योजना ही म्हणजे आपलं सत्ता आणण्यासाठी आहे, ही निरर्थक आहे. शेतकऱ्यांचा विचार करताना आपण त्या कुटुंबाचा पण विचार केला पाहिजे ज्या कुटुंबाचे 15,000 घर चालते. आपण जर शेतकऱ्याला माल रेट जर वाढवून दिला, समजा तांदूळ सध्याला आपल्याला 4 रुपये किलो भेटते, सध्याला आपण जर 10 रुपयांनी जर द्यायला लागलो, आपण त्या कुटुंबाचा पण विचार केला पाहिजे ज्या कुटुंबाचं घर चालते 15,000मध्ये. मग शेतकऱ्याला जर मालाला रेट वाढवून दिला तर त्या कुटुंबाचं घरच चालू शकत नाही. त्याच्यामुळं सरकार काय रेट वाढवू देऊ शकत नाही. त्याच्यामुळं सरकारने काय काय योजना काढल्या, त्या योजनामार्फत शेतकऱ्यांना मदत म्हणून जळीक म्हणा अशा किंवा औषधं म्हणा अशा सुविधा सरकार पोहोचवते. आपण तसा जर विचार केला तर शेतकऱ्याला जेवढे शब्द दिले होते तेवढे आपण पूर्ण करू शकत नाही आणि सरकार करणार पण नाही. गेली 10 वर्ष झालं देशाचे नेतृत्व आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान मोदींचं नेतृत्व किती सफल ठरलं, काय सांगशील? निश्चितच त्यांचं नेतृत्व आहे जे ते सफल ठरले असं म्हणावं लागेल. पण त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत की त्यांनी जो एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही ती एक चिंतेची बाब अशी म्हणावी लागेल. आणि तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे की
इतकं म्हणजे स्ट्रॉंग नेतृत्व असूनसुद्धा देशाला त्यांनी आतापर्यंत प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व आहे ते खरोखर सक्षम आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदीजींनी आपल्या देशाचं जे नाव आहे ते खऱ्या अर्थानं उंचावण्याचं काम जरी केलेलं असलं तरी ग्राउंड लेवलला जे प्रशासन आहे त्याच्यावर अजूनपर्यंत तितकासा होल्ड जाणवत नाही आहे. आणि म्हणजे नेतृत्व जरी उत्तम असलं तरी खालच्या पातळीपासून काम झालं तर खऱ्या अर्थानं देशाचा सर्वांगीण विकास होईल. अन्यथा नेतृत्व अतिशय सक्षम आहे परंतु सेना जर गाफील असेल, सेना जर दुबळी असेल तर लढाई लढता येत नाही आणि जिंकतासुद्धा येत नाही. दलित पिकाचे काही ते 2-3 हजार रुपये येतात शेतकऱ्यांना, ते त्यांनी जे मिळवून देतात ते पैसे, तेवढ्यातच बाकीचीही समस्या आमच्या पूर्ण करत प्रेस कॉन्फरन्सला मांडावेत. त्यांच्या आमचेही मुद्दे त्यांनीही करत आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्यांचे प्रश्न सोडवावेत एवढंच सांगेन. मोदींचं नेतृत्व हे सांगण्यात का नाही, कारण त्यांचं कार्य हे स्पष्ट दिसतं अख्ख्या भारताला. म्हणून तर प्रत्येक मतदान निवडणुकीच्या वेळेस भाजपाला जास्तीत जास्त वोटिंग हे होतात. पण जास्तीत जास्त जनतेच्या मनातील प्रश्न जे माननीय पंतप्रधान मोदींनी जे सोडवले आहेत त्यापेक्षा जास्तीत जास्त अजून त्यांच्या मनातील जनतेच्या आणि मेन पण शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न जास्तीत जास्त कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तर देश जगू शकतो. माझ्या मते नरेंद्रजी मोदी यांनी त्यांचे कर्तव्य बऱ्यापैकी पार पाडले आहे. जसं की परवाचीच न्यूज आहे की जे बेरोजगार लोक आहेत त्यांना मुफ्तमध्ये रेशन देण्याची त्यांनी योजना केलेली आहे. ते एक चांगली योजना आहे असे मला वाटते. आणि त्यांनी बरेच शेतकऱ्यांचे असे खूप प्रश्न आहेत, विमा योजना म्हणा किंवा नुकसान भरपाई विमा असेल, त्यांनी अशा अनेक प्रकारचे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या आहेत आणि अजूनही त्यांनी असे शेतकऱ्यांची मदत करावी असं मला वाटते. नरेंद्र मोदींबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या कार्यातूनच आपल्याला त्यांची माहिती मिळून जाते की आपल्या कोरोना काळ जो आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अगदी तटस्थ भूमिका घेत एकदम पूर्णपणे कोरोना काळात त्यांनी खूप सक्षमपणे उभे राहिले सर्वांच्या पाठीशी. आपला देश त्यांनी व्यवस्थितरित्या चालवला आणि यानंतर आनंदाचा शिधा म्हणून जे राशन तळागाळातील जनतेला दिलं जातं त्याबद्दलही आपणास माहिती मिळते की नरेंद्र मोदीजींबद्दल की त्यांचं काय मत आहे जनतेबद्दल हे आपणास कळून येते. नरेंद्र मोदीनं आजपर्यंत म्हणजे त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात अनेक खूप साऱ्या सुविधा आणल्या, सामान्य जनतेपर्यंत त्या पोचवल्या. गॅसच्या सुविधा असतील, महिलांना STमध्ये दिलेलं आरक्षण असेल किंवा महिलांचा ग्रामपंचायतीमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये दिलेल्या सवलती असतील, अशा अनेक सवलतीमधून नरेंद्र मोदींनी केलेल्या कार्याचा गौरव केला जाईल. आणि नरेंद्र मोदीच्या या कार्यामुळं जे तळागाळातील व्यक्ती आहेत त्यांना पुढं येण्याचा आणि आपला विकास करण्याचा एक महत्त्वाचा स्तर भेटला. यातून अनेक लोकांचा विकास पण होतोय. पण जे सरकार देणाऱ्या योजना आहेत शेतकऱ्यांना असतील किंवा शेतकऱ्यांसाठी दिलेला विमा असेल किंवा शेळीपालन, गाय पालन याच्यासाठी जे कर्ज वगैरे दिलं जातं यात पण खूप सारे लोक असे ते पैसे खातात आणि इकडं कमी म्हणजे शेतकऱ्यांना ते पैसे कमी भेटतात. शेतकऱ्यांना पूर्णपणे ती सरकारनं दिलेली योजनेतनं पैसे भेटत नाही. तर रेशन असेल यात पण खूप म्हणजे भ्रष्टाचार होतो आणि त्या योजना तळागाळातील लोकांना योग्य रीतीनं पोचत नाही. माझी एकच विनंती आहे की सरकारनं हे जे भ्रष्टाचार आहे तो थांबवला पाहिजे आणि तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत सगळ्या योजना व्यवस्थित पोचवाव्यात. मोदीजींनी अनेक कार्य राबवलेत, महिलांसाठी अनेक सुविधा ते उपलब्ध करून दिल्यात. STमध्ये आता 50% आरक्षण पण दिलेत. असेच काम करत राहावे असं मला वाटते आणि माझ्याकडून मोदींनी गॅस सिलेंडर त्यानंतर घर योजना हे खूप चांगले काम केलेले आहे. तर पुढच्या सगळ्या वर्षात तेच पंतप्रधान असावे अशी इच्छा. ज्याने कार्य तर खूप चांगलं केलं आहे, इथून पुढे पण करावे असे मला वाटते. पण त्यांनी जे योजना काढल्यात त्या खरंच अंमलात आहेत का हे बघावे. जसं रेशन मोफत आहे पण ते प्रत्येक गावात आहे का, सगळ्याला मिळत आहे का योग्य रीतीने. जसं रेशन ह्याच्यात काटा मारणे वगैरे प्रत्येक गावात चालू आहे, हे बंद व्हावे असे मला वाटतं. खरं पण मोदीजींचे कार्य खूप चांगले आहे असे मला वाटतं आणि हे कार्य असंच सतत पुढे चालू राहावे असे वाटते मोदीजींना. जेवढे पंतप्रधान झाले त्यापैकी नरेंद्र मोदीजी हे सर्वात चांगले पंतप्रधान असं मला वाटतं. कारण की ज्या योजना आहेत जसं की मुफ्त राशन असेल, आनंदाचा शिधा असेल, हर घर जल असेल, बांधकाम कल्याण, एवढ्या सगळ्या योजना त्यांनी आणल्या आणि त्यांच्यामुळे प्रत्येक माणसाला की जर जेवायला अन्न नसेल तर त्याची सोयसुद्धा त्यांनी केलेली आहे. मग त्यांची जी योजना 80% फक्त आपल्या भारतात झाल्यात. कारण त्यांच्या खालचे जे प्रतिनिधी आहेत
त्या पूर्णपणे सगळीकडे नेत नाही आहेत. मोदीजी चांगलं कार्य करतात, पण त्यांच्या खालचे जे प्रतिनिधी आहेत ना, त्यांना ते चांगलं करण्याचं गरज आहे. मोदीजींनी भरपूर साऱ्या योजना केल्यात. महिलांना एस टीमध्ये आरक्षण मिळवून दिले, परत शेतकऱ्यांसाठी भरपूर कार्य केलेत. आणि मोदींजीच्या खाली जे कार्य करतात त्यांनी भ्रष्टाचार न करता व्यवस्थित कार्य पुढं जाऊन व्यवस्थित केलं पाहिजे. आणि त्यावर प्रत्येक गावात प्रत्येक ती योजना पोचते का, त्या योजनेची अंमलबजावणी कशी होती याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मोदीच यापुढंही पंतप्रधान राहावे असं मला वाटतं. आणि थँक्यू. मोदींचं नेतृत्व हे चांगल्या पद्धतीनं आहे. त्यांनी कामंसुद्धा चांगल्या पद्धतीने केली. लष्करी बाजू स्ट्रॉंग त्यांनी केली. अग्निवीरसारखी योजना आणली. खरं तर अग्निवीर योजना काही भरती करणाऱ्या मुलांना ही पटली नाही, कारण 4 वर्ष नोकरी करायची, लष्करात राहायचं आणि नंतर काय करायचं हा प्रश्न तरुणांच्या समोर सगळ्यात मोठा उभा राहिलेला आहे. मला वाटतं तो प्रश्न सरकारने आता सोडवायला. पंतप्रधान जसं की आपण बघतोय खूप वर्षापासून पंतप्रधान हे आपले नरेंद्र मोदी आहेत, बरोबर का? मला सांगा, पंतप्रधान आता जसे झालेत ते पहिल्यांदा आपल्याला पेट्रोल डिझेलच्या किमती किती होत्या? जास्तीत जास्त 100च्या आत किमती होत्या. जसे पंतप्रधान झालेत नरेंद्र मोदी, ह्या 5-6 वर्षाच्या खाली मला वाटते 100च्या वर काहीतरी पेट्रोल भेटते. आणि राहिला विषय बाहेरनं निर्यात जे गोष्टी करतो आपण, आपल्या भारत देशाला जी कमतरता बसते, जसे की आपण वेगवेगळे कडधान्य पदार्थ आहेत, जसे की तेल, डिझेल, पेट्रोल जे घेतो आपण, त्याच्यावरती GST वगैरे लावून ते एखाद्या ग्राहकाकडे याला त्याला नाही म्हटलं तरी 100 वर त्याला किंमत भाव म्हणजे परवडत नाही आमच्यासारख्या एखाद्या नागरिकांना किंवा खेड्यात वगैरे राहणाऱ्या व्यक्तींना. मग मला सांगा, तुम्ही डिझेल पेट्रोलवर लगेच GST लावून एवढं हे करताय, मग शेतकऱ्याच्या जे इतर माल आहे, मालमत्ता आहे, त्याच्यावरती तुम्ही का म्हणजे असं त्याच्या लगेच किमती कमी करताय? ते करू नका तुम्ही. फक्त नेतृत्व तर खूप छान आहे, पण कसं प्रत्येक गोष्टीत आता प्रधानमंत्री आवास योजना काढली. 1,20,000 रुपये भेटायचे घरकुल होण्यासाठी, पण त्याचे परत ना दर किती वाढवली तर 1,20,000 घरकुल होत नाही. त्यांचं नेतृत्व छान आहे, काम पण छान आहे, फक्त पैसे जवळ तर ही केली पाहिजे. अग्निपथ जी योजना काढली आहे ती योजना कुठंतरी चांगली आहे, कारण सध्याला आपण युद्धाचा विचार जर केला, कारण आपण डायरेक्ट आपलं सैनिक जर कमी पडलं दुसऱ्या देशाकडून तर आपण मागू शकत नाही, आणि किंवा आपला आम आदमी तर डायरेक्ट युद्धासाठी जाऊ शकत नाही. त्यासाठी 4 वर्ष जर आपण नोकरी केली तर आपल्याला 4 वर्षानंतर 20 लाखाचं पॅकेट भेटते. त्याच्यानंतर आपण त्या 20 लाखात आपलं घरी चालवू शकतो आणि आपण कुठंतरी व्यवसाय पण चालू करू शकतो. ती अग्निपथ योजना कुठंतरी चांगलीच आहे, कारण युद्ध जरी समजा कुठे देशासाठी लागलं तर आपलं जनता जी आहे ती युद्धासाठी तयार असते, कारण आपण ते जे सैनिक आहे रिझर्व केलेलं ते आपण सैनिक युद्धासाठी पाठवून युद्धाचा धोका टाळू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी अतिशय उत्कृष्ट असं नेतृत्व आहे त्यांचं. कोणतीही योजना जर बघण्याचा दृष्टिकोन चांगला असला तर ती अतिशय योजना कोणतीही असो ती चांगलीच असते. यासाठी मोदी साहेब त्या पदासाठी उत्कृष्ट नेतृत्व आहे. लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना तू देखील मतदान करशील. मतदान करत असताना काय बघून मतदान करशील? मतदान करत असताना जे आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत ते विरोधी पक्षातला जो कोणी नेता असेल तो किती पद्धतीनं पूर्ण करू शकेल, तो कार्यक्षम असेल का. म्हणजे सगळ्यात पहिला जो मुद्दा असेल म्हणजे मेरिटनुसार की समोरचा जो उमेदवार आहे तो कशा पद्धतीचा आहे, आणि जर तो उमेदवार चांगला दिलेला असेल, ज्या कोणत्या पक्षानं उमेदवार चांगला दिलेला असेल त्या उमेदवाराला मत देणं एक मतदार म्हणून आणि या लोकशाहीला वाचवण्यासाठी म्हणून आमचं कर्तव्य आहे. ज्या प्रकारे माझ्या मित्रांनी सांगितलं, या कोणत्याही उमेदवाराची कार्यक्षमता ही सगळ्यात मोठी जमेची बाजू असते, आणि ती जमेची बाजू ही जिल्ह्याच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर देशाच्या विकासासाठीही कार्यक्षम ठरते. त्याच्यामुळं कार्यक्षमताच त्यांनी जे आश्वासनं देते त्या आश्वासनाला बळी न पडता ते आश्वासनं त्यांनी किती कार्यक्षमता कशी वापरते ते, आणि ते आश्वासनं खरीच पुरी करतात का. जर आश्वासनं पूर्ण करतील किंवा त्यांनी आश्वासनं कशी दिलेली आहेत ते बघून मतदान करेन. त्यांनी दिलेलं प्रत्येक आश्वासन किंवा इतर आम्ही आमच्या महिलांसाठी कोणतेही दिलेले आश्वासन ते पूर्ण करायला हवेत. महिलांसाठी अधिक दिलेले आश्वासनं कोणते दिसून येत नाहीत. जसे जसं महिलांसाठी काय करता यावं असे बघून आम्ही मतदान करू. मतदान करताना मेन पॉईंट त्या व्यक्तीच्या आश्वासनांना बळी न पडता त्या व्यक्तीचं कर्तृत्व आणि जनतेविषयी त्याचे असलेली अधिकार आणि कार्य हे बघून आम्ही मतदान करू. जे महिला आहेत, मुली आहेत, सर्वांच्या सुरक्षितेचा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. आपण घरामधून बाहेर पडल्यानंतर कॉलेजला येईपर्यंत, कॉलेजमधून घरी जाईपर्यंत काय वाटतं, किती सुरक्षित आहात आपण? काय
तसं म्हणलं तरी सरकारने खास काही महिलांसाठी व्यवस्था केलेल्या नाहीत. घरातून बाहेर पडल्यानंतर मला वाटत नाही की महिला किंवा आमच्यासारख्या तरुणी सुरक्षित आहेत. कारण आजकाल समाजच असा होत चालला आहे की मुलींचं जास्त करून बाहेर पडणं अवघड होत चाललं आहे. पण मला असं वाटतं की कोणावरती आत्मनिर्भर न राहता महिलांनी किंवा तरुणींनी स्वतःचं रक्षण करणं गरजेचं आहे असे मला वाटते. काय वाटतं किती सुरक्षित वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये काय या ठिकाणी आपण जर बघायला गेलो महिलांसाठीची जी काही सुरक्षा आहे ते दामिनी पथक म्हणून जे काय आहे पोलिसांचं ते या ठिकाणी सर्व बऱ्यापैकी मुलींना ते माहीत आहे आणि बऱ्यापैकी मुलींना ते माहीत नाही असं म्हणणं योग्य ठरेल. आणि सरकारने महिलांसाठी जी सुरक्षा आहे जर आपण काही जर अडचणीत असेल तर सरकारचा एक क्रमांक आहे तो जर डायल केला तर आपल्याला सुरक्षा भेटेल आणि पोलिसांची मदत देखील मिळेल. तो हेल्पलाईन नंबर जो काही आहे तो सर्वांना माहीत असावा असं मला वाटतं. थोड्याफार प्रमाणात सुरक्षित आहोत असं वाटतं पण पूर्णपणे सुरक्षित आहोत असं मी म्हणू शकत नाही. पण एक सांगू इच्छिते की सरकार एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सगळ्या सुविधा पुरवू शकत नाही आहे. आपण स्वतः सर्व तरुणींनी आपण स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे आणि आत्मनिर्भर राहिलं पाहिजे. आणि पोलिसांचं दामिनी पथक आहे किंवा इतर काही योजना ही आहेत पथकं आहेत त्याद्वारे आपलं संरक्षण होतच आहे. पण त्यांच्यापर्यंत आपण आपल्या समस्या घेऊन जाणं फार गरजेचं आहे. तरच त्यावेळी त्यांना कळेल की या ठिकाणी अशा पद्धतीनं काहीतरी वेगळं घडतंय आणि मुली त्यामुळं असुरक्षित आहेत. आपल्या समस्या आपण मांडल्या पाहिजेत आणि त्याच पद्धतीनं पोलिसांनी जाणीवपूर्वक महिलांच्या किंवा तरुणींच्या समस्या ऐकून त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. तिला सुरक्षित असेल थोडेफार कारण आता सगळे शिकलेले आहात आपल्याला आपले कार्य केले पाहिजे किंवा आपले संरक्षण रक्षा केले पाहिजे. कारण सरकार कुठेही जाऊन प्रत्येकाचे तर सुरक्षा करू शकत नाही. त्यासाठी त्याने अनेक योजना ते राबवल्या आहेत. त्यांच्या ते लाभ घेऊन मुली ते त्यांची सुरक्षा स्वतः कराव्यात. सध्या कितीतरी मुली बेपत्ता झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे बेपत्ते. तर सरकारने ते सगळं नीट करावं. मुली सुरक्षित आहेत नाहीत ह्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त मुली तर आपल्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवत आहेत का? त्या दामिनी पथक वगैरे काय ह्या म्हणल्या त्यांच्यापर्यंत आपली समस्या जात नाही आहे का? तर आपला काही प्रॉब्लेम असतील समजा घरच्यांमुळे किंवा आपल्याला लोक काय म्हणतील ह्या गोष्टींमुळे मुली समोरच जात नाहीत आणि मुली बोलतच नाहीत. दुसरी गोष्ट झाली की जी आपली युवा पिढी आहे ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्समुळे मागं चालली आहे. त्यांची दिशाही दुसरीकडे भरकटते आणि त्याच्यामुळं मुलींची सुरक्षा अजूनच वाढली पाहिजे असं मला वाटते. घरच्यांनी पण मुलींना व्यवस्थित विचारलं पाहिजे. इवन मुलींनी पण आपल्या मैत्रिणी मित्र जे असतात त्यांना शेअर केल्या पाहिजेत गोष्टी. आणि सरकारने भरपूर जे योजना केल्यात मुलींसाठी दामिनी योजना निर्भया पथक त्यांचा मुलींनी लाभ घेतला पाहिजे. आणि जर असुरक्षित वाटत असेल तर स्वतः संरक्षण करता आलं पाहिजे. काय वाटतं पुढचा पंतप्रधान कोण असावा? माझ्यासाठी तर पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी. पंतप्रधान हा कुठल्याही जनतेतून निवडून गेलेला व चांगली कामं करणारा असावा. पंतप्रधान हा जनतेतून निवडला पाहिजे आहे आणि धर्माचा पगडा न धरता त्याने काम केलं पाहिजे. धर्माचा पगडा न धरता असावा. पुढचा पंतप्रधान कोण असावा? आपलं मतदान हे एक मोठा प्रतिनिधी निवडून देणार. त्यामुळं आपलं मतदान हे चांगल्या व्यक्तीला जेणेकरून जो काम करेल भारताचं काम करेल. जर तुम्हाला नरेंद्र मोदी वाटत असेल नरेंद्र मोदी द्या. त्यांनी जर खरंच ती काम केलं असेल तर त्यांना मतदान द्या. अदरवाईज जे अदरवाईज आहेत त्यांना द्या. पुढचा पंतप्रधान हा कार्यक्षम असावा. व्यक्तित्व कर्तृत्व आणि नेतृत्व चांगलं असावं. कोण असावं तुझ्या मनात कोण आहे? म्हणजे कार्यक्षम असावा. मग भले तो कोणीही असेल मग पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील राहुल गांधी असतील कोणी असो. माझ्या मनातला उमेदवार पंतप्रधान पदाचा कोणी जरी असला तरी सध्याचं राजकारण जर बघितलं तर कोण कोणाला परत पुढं पंतप्रधान करेल ह्याची शाश्वती सध्याचं राजकारण बघताना तर देता येत नाही. ज्या प्रकारे आपण बघतोय की गेल्या 2 टर्म माननीय नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान होते आणि यावेळेस अजूनही पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही आणि विरोधी पक्षातूनही तो झालेला नाही. त्याच्यामुळं जो उमेदवार असेल त्याची कार्यक्षमता त्याचं जे काय असेल कामाचं रेकॉर्ड ते बघूनच पंतप्रधान निवडायचं. पंतप्रधान सांगताना म्हणजे नक्की नाव नाही सांगता येणार पण जो कोणी असेल तो कार्यक्षम आणि कर्तृत्ववान असावा एवढंच वाटतं.
नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीच. पंतप्रधान हा जनतेचा विकास करणारा आणि जनतेचे प्रश्न सोडवणारा असा. मला नाही वाटत की नरेंद्र मोदी यांनी निवडून यावं, कारण की आत्तापर्यंत प्रत्येक जेवढे प्रकल्प दाखवलेत टी व्हीवर त्या दाखवतात की आम्ही हे करू ते करू. आता इलेक्शन जवळ आल्यामुळे असं सांगितलं जातं की ये मोदी की गॅरंटी. आत्तापर्यंत अजूनही प्रकल्प महाराष्ट्रात एकही आलेला नाही आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की मोदींनी परत निवडून यावं. सध्या राजकारणात गोंधळ झालेला आपणास दिसतो की मागच्या वर्षीच काही राजकारणात गोंधळ झालेला आपणास दिसतो. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत असलेले आपणास दिसतात आणि जे काही जनता आहे त्यांच्या मनात लोकप्रतिनिधी कोण आहे यापेक्षा विधानसभा आणि लोकसभाच्या माध्यमातून जो काही निवडला जातो तोच खरा मेन मानला जातो आणि जनतेचा काहीच प्रश्न या ठिकाणी विचारात घेतला जात नाही असं मला वाटतं. आजपर्यंतचे जे पंतप्रधान होऊन गेले त्यांच्यापेक्षा मोदी सरकार हे खूप प्रगतिशील, सुजाण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त पकड ठेवणारे आहेत आणि आंतरराष्ट्रीय करार असतील, मैत्री असतील किंवा वेगवेगळ्या योजना असतील ज्या म्हणजे परदेशात जाऊन आपल्या लोकांना त्या भेटतात. परदेशात आपल्या लोकांनी जास्तीत जास्त सेवा सुविधा आणि नोकरी यामध्ये हातभार लावलेला आहे आणि त्यातून आपल्याला परदेशी चलन मोठ्या प्रमाणात येतं आणि त्यामुळे आपण विकास करू शकतो. हे सगळं मोदींनी केलेले आजपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय किंवा परकीय याच्यामधून दिसून येतं, कार्यातून दिसून येतं. मला वाटतं मोदी सरकारच राहावे आणि आणखीन त्यांनी त्यांच्या कार्यात जास्तीत जास्त म्हणजे असं चांगल्या पद्धतीनं करून सर्व जनतेपर्यंत त्यांचं कार्य पोचावं असं मला वाटतं. मोदी सरकारच आजच्या ह्याच्यात यावं, कारण त्यांनी पोरींसाठी, महिलांसाठी खूप काही सुविधा योजना केलेल्या आहेत. त्यामुळे पुढच्या प्रत्येक वर्षात ते पंतप्रधान असावा. असा एक नेता असावा ना जे सगळ्यांसाठी, आतापर्यंत त्यांनी केलं आहे सगळ्यांसाठी, पण त्यांनी गरिबांचे निर्मूलन करण्यासाठी म्हणजे त्यांना प्रोग्रेसवर आणण्यासाठी जास्त मदत केली आहे. मग असा नेता असावा, कोणता असावा मी सांगत नाही, पण असा नेता असावा की जो आपला भारत देश प्रगतशील करेल. सोलापूर जिल्ह्याचा खासदार कोण असेल? आता आपण जे बघतोय गेल्या 5 वर्षात जे काय झालं, सोलापूर जिल्ह्याचे जे खासदार होते त्यांच्या बाबतीत जे घडलं, सोलापूर जिल्ह्यात जे मतदार होते त्यांना खरं तर पश्चाताप झाला असं म्हणावं लागेल. त्यामुळे इथून पुढे विचार करायची गरज आहे आणि आम्ही तो नक्कीच करू. खासदार म्हणजे गेल्या 10 वर्षात जे आम्हाला 2 खासदार मिळाले, म्हणजे आम्हीच निवडून मतदारांनीच दिले, पण खरं तर पक्षाकडे बघून ते निवडून म्हणजे लाटेवर स्वार होऊन आलेले खासदार जर असतील तर मतदारसंघ निश्चितपणे त्या पाण्यात बुडून जातो. इथून पुढं लाटेवर स्वार न होता व्यवस्थितपणे सर्व विचार करून खासदार निवडून देऊ. जनतेने निवडून दिलेले कार्यक्षम खासदार असावेत. आता खूप लाजीची गोष्ट आहे की जसं की आपण बघतो मंगळ तालुक्याचा एक विषय सांगतो मला. जसे की मंगळ तालुक्यामध्ये भारतनाना भालके म्हणून एक आमदार होते, तसे सोलापूर जिल्ह्याचे काही जणांना इथल्यांना खासदार सुद्धा माहीत नाहीत. म्हणजे ही लाजीवानीची गोष्ट आहे, कारण खासदारच माहीत नाही काही जणांना. जसं भारतनाना भालके सगळ्यांच्या मनातला जनतेतला एक मिळून नेता होता, तो अजून सुद्धा त्याची आठवण काढतात. पण तसं आमच्या जिल्ह्याचा खासदार माहीत नाही, जे विचार करत त्या खासदाराने आजपर्यंत काम काही केलं असेल काही सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल. आता खासदार कोण असायला पाहिजे काय वाटतं? नो आन्सर सर. नाही सांगू शकत नाही, कारण कोण जरी निवडून आला तरी काय करणार आहे, कोण जरी निवडला तरी काय करणार, बरोबर आहे, कोण जरी निवडला तरी काहीच करू शकत नाही. खासदार जय सिद्धेश्वर महाराज परत येतील असं वाटतं, तिकीट भेटेल त्यांना भाजपकडून. हा आवाज आहे मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा. आज आपण पाहिलेला आहे मंगळवेढा तालुक्यामधील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो 35 गावचा पाण्याचा प्रश्न. निवडणुका आल्यानंतर प्रत्येक नेते मंडळी असेल, पक्ष असेल, प्रत्येक या ठिकाणी आश्वासनं मोठमोठी देतात तो 35 गावच्या पाण्याचा प्रश्न, परंतु सोडवला जात नाही. दुसरी गोष्ट आहे मोदींचं नेतृत्व जे सफल ठरलेलं आहे, मात्र ज्या योजना आहेत तिथली यंत्रणा आहे ती प्रभावीपणे ह्या योजना राबवल्या जात नाहीत. एकंदरीतल्या विद्यार्थ्यांच्या एक संमिश्र प्रतिक्रिया आहेत. खासदारांबद्दल एकंदरीतली नाराजी इथं दिसून येते. आपण जर पाहिलं एकंदरीत या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियातून खुर्चीवरचं प्रेम कमी करा, जनतेवरती प्रेम करा, जनतेची विकास कामं करा, असाच या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. आज आपण इथंच थांबूया. कॅमेरामॅन दिनेश शिंदे आणि कृष्णा रेळेकरसह समाधान वाघमडे, सोलापूर.